साठी माझ्यासोबत आहेत गेल्या 9 महिन्यापासून USA अमेरिका इथे स्थायिक असलेल्या डॉक्टर मिथिला श्याम गावंडे मगर. तर आज मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे आणि त्यांचा हा 9 महिन्याचा प्रवास नेमका कसा सुरू झाला आणि आता सध्या त्या तिथे कशा पद्धतीने आपले सगळे सण साजरे करतायत, या सगळ्याच बाबतीत आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, अतिशय मनःपूर्वक स्वागत तुमचं रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद तुमचे आणि जय गजानन. जय गजानन. तुमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि प्रत्येक रीलमध्ये हा शब्द असतोच असतो. त्याच्याशिवाय तुमच्या कुठल्याही रीलची सुरुवात होत नाही. हे आम्ही सगळेच बघत आलेलो आहोत. तर खूप कौतुक वाटतंय तुमचं. आणि मुळात कुठला तरी एखादं बिरुद मिरवणं हे फार कठीण आहे आणि तेही एखाद्या देवाचं. तर त्यासाठी तुमचं विशेष कौतुक आहे. धन्यवाद. तर मुळातच अमरावतीची मुलगी अशी तुमची ओळख आहे आणि आता सगळीकडे तुम्ही ह्याच नावाने फेमस आहात. तर मुळात तुम्ही अमेरिकेत कशा आणि कधी गेलात? माझं लग्न झालं. लग्नानंतर मी अमेरिकेला आलेले. माझं नोव्हेंबरमध्ये लग्न झालं होतं आणि जानेवारीमध्ये मी अमेरिकेला आले. बर. अमरावती माझं माहेर आणि फलटण माझं सासर. हं. तो असा आमचा कॉम्बो आहे की विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र की अच्छा. बरेचशी म्हणजे भाषेची हे आहे, म्हणजे वेगळेपण आहे भाषेत. आपली विदर्भातली वऱ्हाडी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अगदी शुद्ध मराठी बोलल्या जाते. हं. सो असा सगळा विचार करून मी हे पेज स्टार्ट केलेला आणि हे पेज सुरुवात करण्याचं पण जी आयडिया मला ज्याने दिली होती ती माझ्या नवऱ्यानेच दिलेली. अच्छा. त्याने मला खूप सपोर्ट केला की तू असं पेज स्टार्ट कर, बिकॉज अमेरिकेला आल्यानंतर मी काय करायचं, माझा वेळ कसा जाणार, हं. असे बरेचसे प्रश्न होते. आणि इथे आल्यानंतर बरेच वेळा असं होतं की बऱ्याचशा मुली विचारात जातात का त्यांना घरची आठवण येते. मलाही स्टार्टिंगला फार टफ गेलं की मी इथे सणवार साजरे कसे करणार, कारण मी एका जॉईंट फॅमिलीतून आलेली मुलगी. तो मला जेव्हा नवऱ्याने ही आयडिया दिली ना की तू असं करू शकतेस आणि ते तू तुझ्या भाषेत कर. हं. आणि मला अगदी म्हणजे मी एप्रिलमध्ये गुढीपाडव्याचा माझा पहिला रील मी पोस्ट केलेली, जेव्हा मी गुढीपाडवा इथे साजरा केला. हं. तर ती माझी मिलियन्स वर गेली आणि मला खूप चांगला रिस्पॉन्स यायला लागला. तर अगदी 5 ते 6 महिन्यातच माझं चॅनल इतकं ग्रो झालं की 35,000 फॉलोअर्स आता माझे झाले. अगदी 6 महिन्यांमध्ये 70 पोस्ट मध्ये. वा. खूपच छान. आणि आता राहिला विषय दिवाळीचा. तर आता सगळ्यात मोठा आपला सण भारतीयांचा आणि आज तुम्ही बरोबर. भारतात न साजरा करता परदेशात साजरा करत आहात. तर काय नेमक्या भावना आहेत? अर्थातच तुम्ही सगळ्यांना मिस करत असणारच आहात, पण तरीही हा सण तुम्ही कशा पद्धतीने साजरा करताय, कशी तयारी केली, त्याबद्दल काय सांगाल? खूप खूप जास्त मिस करते मी भारताला. कारण आम्ही ज्या भागात राहतोय तिथे इंडियन्स फारच कमी आहेत, म्हणजे नाहीच म्हणता येईल. हं. सो आपल्या इथे कसं लाइटिंग असतं किंवा दिवाळीची ती चहल-पहल असते. हो. सगळी गावातली लोकं आलेली असतात. पुण्या मुंबईतनं सुद्धा गावाकडे लोकं आलेली असतात. तर त्या सगळ्या गोष्टींची मला इथे खूप आठवण येते. पण मी इथे दिवाळी साजरी करणार. हं. म्हणजे मी सगळं फराळाचं बनवलं आहे. अच्छा. लाइक जेवढं मला येतं तेवढा मी प्रयत्न केलाय. हां. चिवडा, शंकरपाळ्या बनवायचं. हं, मी हं. पूजा करणार, लाइटिंग, रांगोळी सगळं मी जसं आपण भारतामध्ये करतो हं. तसा सण मी इथे तो साजरा करणार आहे. बरं, बरं. आणि तुम्ही गुढीपाडव्याच्या रीलमध्ये म्हटलं होतात, की तुम्ही साडी नेसला होतात आणि तुम्हाला अनेकांनी विचारलं, की "अरे, आज तुमच्याकडे काय आहे?" किंवा "तुझ्या गॅलरीत काहीतरी दिसतंय मला." मग हा सगळा प्रसंग हो. खूप गमतीशीर होता. तर तो पुन्हा एकदा आम्हाला सगळ्यांना ऐकायला नक्की आवडेल. हो. गुढीपाडव्याला काय झालं, पहिली तर गंमत अशी की मला बांबू तो जो असतो सगळं लावायला, हं. ब्लाउज पीस आपण जे लावतो, तो मला मिळत नव्हता. हां. तो मी फार शोधून आणलेला. त्याच्यानंतर मग आम्ही ज्या कम्युनिटीत राहतो तिथे सगळे अमेरिकन्स आहेत. हां, हां. मग मी जेव्हा ती बाल्कनीमध्ये पूजा केली, बरेचसे लोकं बघत होते. त्या दिवशी मी पैठणी नेसलेली हं. आणि पैठणी नेसून मी बाहेर गेलेली. तर बाहेर जाताना मला बऱ्याचशा अमेरिकन्सनी कॉम्प्लिमेंट्स दिले थांबून. अगदी काही स्त्रियांनी तर मला विचारलं, की तुम्ही काय नेसलात किंवा हा साडीचा कुठला प्रकार आहे? तेव्हा अरे मी वाह! त्यांना सांगितलं, की ही पैठणी आहे. आणि त्यांना ती खूप उत्सुकता होती. आणि जेव्हा मी बाहेरनं म्हणजे घरी आले, तेव्हा शेजारच्या लोकांनी मला विचारलं, की तुमच्या बाल्कनीमध्ये ते काय दिसतंय? तुम्ही काय ठेवलंय? आणि मग मी त्यांना गुढीपाडव्याचं महत्त्व सांगितलं. बिकॉज त्यांच्यासाठी ते खूप वेगळं होतं, की हां. एक्झॅक्टली काय करतायत ही लोकं? वाह! खूपच छान. तर पण आता ते खूप म्हणजे अभिमान वाटत होता, की हं. सगळ्यांनी आपण सांगतोय अभिमानाने, की हं. आमच्याकडे असतो आणि आम्ही साजरा करतोय तो असं. वाह!
आता आपण थोडंसं हो. खाण्यापिण्याकडे येऊया. आपल्याकडे अनेक पदार्थ केले जातात आणि बऱ्यापैकी स्पायसी पदार्थ आपण खात असतो. तर तिथे तुम्ही ते सगळं कसं मॅनेज करता आणि टिपिकल जे पदार्थ आहेत, जे तुम्ही लहानपणापासून खात आलेले आहात, तर ते तिथे तुम्ही हं. बनवता का आणि त्याच्यासाठीची सामग्री तिथे मिळते का? तर कसं असतं सगळं रोजचं तुम्ही जेवणामध्ये काय पदार्थांचा समावेश असतो? रोजच्या जेवणामध्ये भाजी, चपाती, डाळ-भात सगळं जसं आपण आपल्या घरी खातो हं. भारतामध्ये, हं, तर हं. सगळं मी बनवते. इव्हन मला शेगाव कचोरी खाण्याची इच्छा झाली होती. मी ती सुद्धा बनवली आहे. त्याची सुद्धा माझी एक रील आहे. बरं. आणि आणि म्हणतात लोकं, की अमेरिकेत हे मिळत नसणार ते. असं काही नाही. इंडियन स्टोअरमध्ये सगळ्या गोष्टी मिळतात. बरं. हां, म्हणजे मला सुद्धा असं वाटलं होतं, की इथे पितळीची भांडे मिळतील का? तुळशी वृंदावन मिळेल का? पण सगळ्या गोष्टी इथे आहेत. इव्हन पूजा साहित्य भांडार सुद्धा इथे आणि तिथे सगळी पूजेची सामग्री सुद्धा मिळते. वाह! तर असं नाही, की मिळत नाही. फक्त थोडं ते महाग असतं इतकंच. हं, हं, हं. आणि घरी मजा एक अशी असते, की बरेचसे शब्द वेगळे आहेत पदार्थांचे किंवा माझ्या सासरी त्यांना वेगळे शब्द म्हटले जातात. त्या पदार्थांची नावं वेगळी आहेत. बरं. इथे वेगळी आहेत. हां, हां. जसं मी शेंगोळे बनवलेले, तर नवऱ्याला ते अगदी वेगळं वाटलं, की शेंगोळे म्हणजे ही काय बनवतीये? हां, हां. मग त्याने ते बघितल्यानंतर तो लगेच बोलला, की "अगं ह्याला तर आम्ही चकुल्या म्हणतो." अच्छा. म्हणजे पदार्थ तेच, पण हां. एकाच भागात राहून सुद्धा किती त्यांची नावं वेगळी-वेगळी आहेत हे मला कळालं तेव्हा. बरोबर. 9 महिन्यातला असा काही अविस्मरणीय प्रसंग सांगावासा वाटतो का? की ही गोष्ट माझ्या लक्षात राहिली किंवा कायम लक्षात राहील असं काही सांगण्यासारखं किंवा काही गंमत-जंमत झाली असेल तर ती नक्कीच आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. या 9 महिन्यांमध्ये जर सांगायचं तर सगळ्यात अविस्मरणीय म्हणजे तो माझा गुढीपाडवाच होता. हं, हं. बिकॉज मला खूप अमेरिकन लोकांचे कॉम्प्लिमेंट्स मिळालेत. इव्हन भारतातले सुद्धा जे आपली बरीचशी लोकं आहेत त्यांनी मला कॉल करून माझं कौतुक केलं. तर ते मला आवडतं, की जेव्हा मी पेज स्टार्ट केलं होतं ना माझं, हं. तेव्हा मला फार भीती वाटली होती खरं सांगते, हं, हं. की वऱ्हाडीमध्ये हे राहणार आणि सासर आपलं फलटणचं. मग भाषेवरनं कधी काही होऊ शकतो का वाद? किंवा माझ्या सासरच्यांना आवडणार की नाही? हां. ह्याची मला फार भीती होती. हं, हं, हं. पण मला नवऱ्याचा खूप जास्ती सपोर्ट होता हं. त्या सगळ्या गोष्टींमध्ये. सो ते सगळं बघून आणि सासरच्यांनी पण मला इतका सपोर्ट केला, त्यांनी कौतुक केलं, तर ते माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि मला नेहमी कायम ती लक्षात राहील, की यांच्या सपोर्टमुळे आज मी हे करू शकले. हं. वाह! आफ्रिकेत गमती-जमती तर अशा फार होतच असतात. कारण आपल्याला भारताची सवय असते. बरेच वेळा असं होतं, की कारमध्ये बसल्यानंतर अगदी कोणी असं कार मध्येच आडवी घातली किंवा काय केलं तर आपण लगेच वाकून बघतो किंवा रागाने बघतो. हो. तर इथे तसं चालत नाही हे मला नवरा सांगतो, की "अगं असं करायचं नाही" म्हणून. तर त्या गोष्टी नवीन असतात म्हणजे हं. माझ्यासाठी. बऱ्याच छोट्या-छोट्या गोष्टी मी बाहेर जाताना बघत असते. हं. तसं इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथे जी लहान मुलं दिसतात ना अगदी छोटी, हां. तर ती मला फार आवडतात. आता आपल्याला इकडे सवय असते, की आपण लगेच जाऊन अनोळखी जरी असेल तरी त्या बाळाशी बोलतो हां, हां. किंवा त्याचा लाड इथे तसं करता येत नाही. सो ते खूप आहे, की म्हणजे मला अगदी नवरा टोकत असतो, की "अगं तू त्या बाळाला बघून हसू सुद्धा नको. तुला माहिती नाही इथे कधी काय होईल." अच्छा. हां. बरं. तर बरेचसे रूल्स असतात. तर ते पण आता मी शिकते हळू-हळू माहिती पडतायत गोष्टी, की किती डिफरन्सेस आहेत आपल्या इथे आणि इथे ते. हं, हं. आता येस. तिथे बऱ्यापैकी यूएसमध्ये बऱ्यापैकी इंडियन्स आहेत. तर मग काही सुट्ट्या वगैरे मिळतात का दिवाळीच्या किंवा काही असतं का वेगळं काही फंक्शन? नाही सुट्ट्या वगैरे तर नसतात त्यांना. पण आता हल्ली मी ऐकलंय, की कॅलिफोर्निया की त्या साइडला दिवाळीच्या सुट्ट्या त्यांनी डिक्लेअर पण एक्झॅक्टली मलाही माहिती नाही. हं. पण इथे तर माझ्या नवऱ्याला पण सुट्टी नाहीये ऑफिसला आणि राहिला सणांचा प्रश्न तर इथे काही मंदिर आहेत म्हणजे हिंदू टेम्पल्स वगैरे आहेत. हं. तिथे मराठी मंडळ आहेत. तर ती सगळी सण साजरे करतात. म्हणजे गणपती, गरबा, मकर संक्रांत, वटसावित्री, हं. अभिषेक सुद्धा. तर सत्यनारायणच्या पूजा, कथा इथे ते सगळं होतं. म्हणजे अभिषेक वगैरे सगळं प्रॉपर जसं आपल्या इथे होतं ना, हं. तसं इथे मंदिरांमध्ये होतं. इव्हन महाप्रसाद असतो. अच्छा. पुढे काय प्लॅन्स आहेत येस. तुमचे करिअरच्या बाबतीत किंवा इतरही बाबतीत? इतर बाबतीत तर मी माझं पेजवर तर लक्ष ठेवणारच आहे, की इथे मी जे फेस्टिव्हल्स साजरे करते किंवा इथनं जी मला माहिती मिळेल ती मी आपल्या लोकांपर्यंत तर 100% पोहोचवणार आहे. हं. पुन्हा करिअरच्या बाबतीत मी आता मला सध्या 9 महिने होतात. सो मी 4-5 महिन्यानंतर पुन्हा विचार करणार आहे कुठेतरी ॲडमिशन किंवा जॉबचं कसं होतंय ते मी नक्कीच प्रयत्न करणार. पण काही वर्षानंतर मला भारतात परत यायचंय. मी इथे कायम नाही राहू शकत. कारण माझं रोज नवऱ्याच्या पाठी सुरू असतं, की आपण कधी जायचं इंडियाला? कायमचं कधी जायचं? सो हं. नक्कीच 3-4
वर्षानंतर मी तिकडे येणार. म्हणजे इथे एक अनुभव घेतलेला चांगला आहे, हं, पण नेहमीसाठी नाही राहू शकत, असं बरं. मला वाटतं. नक्कीच. तर खूप छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारून आणि तुम्ही आज आम्हाला हं, वेळ दिला त्याबद्दल सुद्धा तुमचे मनःपूर्वक आभार. पण जाता-जाता आपल्या सगळ्या ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना तुम्ही दिवाळीच्या शुभेच्छा कशा स्वरूपात देऊ इच्छिता? मी सांगते सगळ्यांना, एक मला म्हणजे महत्वाचं सांगायचंय, की इथे आल्यानंतर माणसांची किंमत कळते. तिथे जर कधी कोणाशी वाद झाले असतील किंवा तुम्ही बोलत नसणार, घरातल्या घरात कधी भांडणं होत असणार, तर प्लीज माझं म्हणणं आहे, की आता ते विसरा आणि त्या गोष्टी मागे सोडून पुढे निघा. कारण इथे येऊन लोकांची किंमत कळते, घरातल्या नातेवाईकांची किंमत कळते आणि सोबत दिवाळी साजरी करा. कारण आम्हाला इथे कोणी सोबत नाही आहे, तर तेव्हा ती जास्त खंत जाणवते. मला इतकंच म्हणजे एक मेसेज द्यायचा आहे आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला पण. आणि थँक यू सो मच, की आज तुमच्यामुळे माझं बोलणं जे काही मला जे सांगायचंय ते सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. थँक यू. नक्कीच. धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळीच्या सुद्धा तुम्हा दोघा उभयतांना अतिशय मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला पण थँक यू सो मच. तर रसिक हो, आत्ता आपण गप्पा मारल्या US स्थित असलेल्या डॉक्टर मिथिला श्याम गावंडे मगर मॅडम यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.